हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज बनवत आहे मी हाराच्या माळा. तर बघा, मी ही बनवली हाराची माळ. कशी वाटली तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. बघा, मी फुलं आणले आणि घरीच बनवली. तर बघा किती छान बनवली. मस्त 2 फुलं हे आणि 2 फुलं ते टाकून मस्त छानपैकी माळ तयार केली मी. बघा, तर हे बघा, अशी बनवली मी ही माळ. तर बघा किती छान माळ बनवली. 2 फुलं मी बघा 2 फुलं रंगीत कशी लावले. 2 फुलं दुसरे लावले आणि 2 फुलं वेगळे लावले. त्याच्यात मी आंब्याचं पानाचं सुद्धा घातलेलं आहे. तर बघा, ही बनवली मी देवासाठी माळ, म्हणजे बाबासाहेबासाठी माळ बनवली. बघा कशी आहे. तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. तर बघा, मी आणले फुलं, हे पानं सुद्धा विकत आणले आणि हे फुलं सुद्धा आणले. एवढे सारे फुलं आणले. आता मला खूप साऱ्या माळी बनवायच्या बाबासाहेबांना. तर बनवली. एक दरवाजाला सुद्धा तोरण बनवायचं, परत गाडीला सुद्धा, आमच्या मोटरसायकलला सुद्धा बनवायचं, माझ्या मुलीची सायकल आहे छोटीशी, त्या सायकलला सुद्धा बनवायचं. तर बघा, अशा प्रकारे मी सगळ्या माळी लावून घेते. आता ही माळ झालेली तयार. तर मी ही आपल्या बाबासाहेबाला बांधून घेते. तर चला बांधूया आपण. हे बघा, बाबासाहेबाला मी अशा हे सुद्धा आणले होते सजावटीसाठी. तर बघा, हे तोरण सुद्धा आणले मी, हे असे. आणि हे चौकून इकून 2 लावले. आता मधातून ही माळ लावणारे. तर बघा, ही माळ बाबासाहेबाच्या फोटोला लावून देते आता मी. कशी आहे तर चला लावते मी. लावल्यावर तुम्हाला दाखवते. ही बघा, अशी घेतली मी माळ बांधून. अशी बनवली आणि अशी बांधून घेतली मस्तपैकी बाबासाहेबांच्या फोटोला. बघा किती छान वाटते आणि मस्त असं मन प्रसन्न होते. असं काही बाबासाहेबासाठी केलं ना की मन प्रसन्न होते. त्याच्या वाणी तर आपण होऊ शकत नाही आणि त्याची जागा कोणी घेऊ पण शकत नाही. पण आपण जर असं बाबासाहेबाचं असं ध्यास मनात ठेवला ना की खूप छान वाटते. खरंच खूप छान वाटते. तर बघा, मी अशी सजावट केली बाबासाहेबाच्या फोटोला. तर बघू शकता तुम्ही, हे मस्त अशी इकून 2 तोरण लावले आणि हे मंदात अशी माळ घेतली आणि इथं थोडीशी रांगोळी सारखी डिझाईन काढली. तर तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता बनवूया आपण दरवाजासाठी. तर बघा, एवढे सारे फुलं आणले. हे किती सारे फुलं आणले बघा. आणि इकडं हे पानं सुद्धा आणले. पानं लावून फुलं अशी माळा बनवते मस्त. बघा किती सारे फुलं आणले. एक माळ बनवली. आता बाकीच्या माळा बनवणं सुरू करते. आता सगळ्या माळा एकखट्या बनवून घेते आणि नंतरच बांधून घेते. तर चला सुरुवात करू. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? मस्त राहा आणि स्वस्थ राहा. तर कसं आहे, माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की करा आणि सपोर्ट करा. कारण तुमच्या सपोर्टामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर नक्की करायचं. तर जर चला, आज आहे भीमजयंतीचा व्हिडिओ टाकायला मला थोडा लेटच झालेला आहे. कारण गॅलरीमध्ये एवढे सारे व्हिडिओ पडलेले होते, मग टाकायला चान्सच नव्हता आणि मोकाच नव्हता, टाईमच नव्हता मिळत. त्याच्यामुळे मग आज टाकायचा होता. आज होती भीमजयंतीच, म्हणजे आपली 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणलं की सगळ्यामध्ये कसा उत्साहाट होते आणि आपली भीमजयंती आली रे की आपली दिवाळीच राहते. दिवाळी म्हणजे मग असं छान मी असे खूप सारे फुलं आणले होते. बघा कसा बनवला. तर फुलं आणले ते मस्त असे आंब्याचे पानं आणले आणि मस्त अशा माळा बनवून घेतल्या. लोक दिवाळीला आणि दसऱ्याला छान असं मस्त सजावट करतात. आपण भीमजयंतीला सजावट करायची आणि भीमजयंतीच आपला सर्वात मोठा सण असते. सगळ्या सणात भारी आपला सण तोच असतो. तर मग मस्त मी अशा माळा करून घेतल्या. पहिले माळ केली ती आपल्या बाबासाहेबांना बांधून घेतली. पहिले त्यांचा मान होता तर त्यांना बांधून घेतली आणि मस्त असे ताजे लट असे छान छान गुलाब याची झेंडूचे फुलं होते. मस्त लुसलुसीत एवढे छान वाटत होते, मस्त दिसत होते. तर मी असं मस्त करून घेतली माळ आणि एक एक ओवून घेतला त्याच्यामध्ये. कसा वाटला तर नक्की सांगा जा. सायकलला सुद्धा हार लावला बघा किती छान. मस्त पिऊच्या सायकलला बघा छानसा हार लावला. तिची छोटूशी सायकल आणि त्याला मस्त दिसते. तोरण पण बघा किती छान झालंय. परत मी असं लटकन सारखं त्याला लावलं. खूप छान तोरण पण झालंय. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, साहेबाचं तर एकदम खूपच छान झालंय सजावट. बघा किती छान दिसते. तुम्हाला लांबून दाखवते. हे बघा, मस्त असं खालून असे हार येतो उभे आणि हे सुद्धा माळा खूप छान झाला आणि खूप मस्त दिसते लगे.
बघा तुम्हाला सोप्या पद्धतीचा झेंडूच्या फुलाचा गजरा बनवायचा सांगते मी. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर बघा हे झेंडूचं फूल आहे. तर याच्या मी पाकळ्या काढून घेतल्या बघा. याच्या असं मोकळं मोकळं करून याच्या सगळ्या पाकळ्या काढून घेतल्या. हे बघा असं असं करून याच्या सर्व पाकळ्या काढून घेतल्या. आणि या पाकळ्या करून बघा माझी मुलगी याची हे देठ बाजूला करते. याचं काळी ही जी राहते ती बाजूला करून याची फुलं बाजूला करते. आणि मी याचा गजरा ओवते. तर बघा मी एवढा गजरा ओवला येता. तर बघा एकदम सोपा आणि साध्या पद्धतीचा बघा किती छान गजरा दिसते. माझ्या मुलीला लावून मी तुम्हाला नक्की दाखवीन. तर बघा पाकळ्या पाकळ्याचा मी गजरा पण तयार केलेला आहे. तर बघा मी असा हा गजरा तयार करते. एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीचा गजरा आहे बघा. छान वाटते ना लावला की. तर बघा माझा गजरा झाला तयार. बघा किती छान गजरा बनला. असं म्हणणार पण नाही कोणी की झेंडूच्या फुलाचा गजरा आहे म्हणून. बघा किती लंबा लचक बनवला. मी तुम्हाला दुहेरी करून दाखवते. हे बघा जर गजरा लावला तर कोणी म्हणाल का झेंडूच्या फुलाचा आहे म्हणून. बघा किती छान बनला. आणि आता माझ्या मुलीला लावून दाखवते तुम्हाला मी. बघा तिच्या वेणीला लावला. असं म्हणाल का कोणी की गुलाबाच्या याच्या झेंडूच्या फुलाचा गजरा आहे म्हणून. बघा तिच्या केसामध्ये किती छान दिसत आहे आणि मस्त पण दिसते बघा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण मस्त आवडेल आणि छान वाटेल. बघा किती छान बनलाय. तर कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.